माझ्या मागे तुम्ही इथे बघू शकता प्रचंड असा उत्साह जो आहे तो गोविंदा पथकामध्ये दिसून येतोय आणि त्याला आपण एक म्हणू शकतो की त्यांच्या आनंदामध्ये अजून भर पडली आहे। ती जोरदार पावसाची सर इथे आलेली आहे। हा सकाळपासून कधी ऊन हलका पाऊस होता, मात्र आता गेल्या 15 मिनिटांपासून जोरदार पावसाचा सुरुवात इथे झालेली आहे आणि त्याच्यामुळे आनंद आपल्याला या गोविंदांच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतोय। आत्ता जे आहे हंडीचं पूजन जे आहे या ठिकाणी झालेलं आहे आणि हंडी आता वरती चढवण्यात आलेली आहे। आत्ता पहिली 10 पथकं जी आहेत त्यांना इथे पाचारण करण्यात आलेलं आहे आणि पुढील एक 15 ते 20 मिनिटात जी आहे हंडी जी इथे वरती लावली जाईल आणि या उत्सवाला सुरुवात होईल। माझ्यासोबत इथले आयोजक जे आहेत मराठे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मला सांगा मराठे जी स्वामी प्रतिष्ठानची हंडी एक ठाण्याचा एक मानबिंदू बनलेला आहे, कसं बघता आपण या हंडीकडे? गेल्या कित्येक वर्षांपासून एक यशस्वी आपण आयोजन करताय। गेल्या 7 वर्षापासून आपण स्वामी प्रतिष्ठानतर्फे शिवाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही दहीहंडी साजरी करतोय। ही ठाण्यातलीच नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून मानली जाते, सेलिब्रिटी दहीहंडी म्हणून मानली जाते। इथे सर्व प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली जाते। गोविंदांच्या हार्नेसची सुव्यवस्था केलेली असते, खाली मॅट्स टाकलेले असतात, ॲम्ब्युलन्स असते, डॉक्टर्स असतात, त्याच्यामुळे गोविंदा इथे पूर्णपणे एन्जॉय करतात। हा पूर्ण थरार गोविंदा पथकांचा पुढेच आपण बघू शकतो की लवकरच जे आहे या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल आणि सेलिब्रिटी आणि अनेक राजकीय नेते या ठिकाणी उपस्थिती लावतील। विशाल जरूर असे संपर्कात रहा।